पुढची महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रातील टोल नाक्यांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी असतानाही टोल वसुली केली जात असल्याचा आरोप करण्यात आला। या तारांकित प्रश्नातून चिंचवडचे भाजपचे आमदार शंकर जगतापांनी सवाल उपस्थित केला। या प्रश्नावर नगरविकास विभागाला योग्य उत्तर देता न आल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मध्यस्थी केली। तसंच इलेक्ट्रिक वाहनांना सरसगट सर्वच टोल नाक्यांवर माफी देण्याचे आदेश नार्वेकरांनी दिले। या संदर्भात आमदार शंकर जगताप यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। तर काय सांगाल, टोल संदर्भात तुम्ही प्रश्न उपस्थित केला, नेमकी काय चर्चा झाली, काय उत्तर मिळालं? 21 ऑगस्ट 2025 ला महाराष्ट्र शासनाने अधिसूचना जारी केली की ज्या इलेक्ट्रॉनिक व्हेकल आहेत त्यांना टोल माफी असा अधिसूचना जारी केल्यानंतर सुद्धा बऱ्याचशा टोल नाक्यांवर ह्या ई व्हेकलवर हे टोल वसूल केले जायचे आणि अशा प्रकारच्या अनेक तक्रारी माझ्यासारख्या प्रतिनिधींकडे आल्यानंतर मी तो तारांकित प्रश्न विधानसभेमध्ये मांडला। त्याचं समर्पक उत्तर नगरविकास देऊ नाही शकलं, त्याच्यामुळे त्याच्यावर माननीय अध्यक्ष यांनी इंटरव्हेन करून त्यांनी अधिसूचना ज्या आपण जारी केलेल्या होत्या त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई ही झाली पाहिजे। येणाऱ्या 2 महिन्यामध्ये ज्या काही ई व्हेकल आपण आहेत त्याचं रजिस्ट्रेशन त्यांना कुठेही म्हणजे MSRDCचे रस्ते असू द्या, NHIचे असू द्या किंवा तुमचे PWDचे रस्ते, त्या सर्व ठिकाणी हे ई व्हेकलांना टोल माफी ही झाली पाहिजे आणि ज्या ज्या अधिसूचनानंतर ज्या ज्या ई व्हेकलांवर टोलचं वसुली झाली आहे अशा व्हेकलवाल्यांनी आपले चलन दाखवल्यानंतर त्यांना त्यांचे परत पैसे करावे असे निर्देश माननीय अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी संबंधित मंत्रालयांना दिलेला आहे। हे होते शंकर जगताप आणि एकंदरीतच राज्यातील सर्व जे इलेक्ट्रिक वाहनधारक आहेत, वाहन मालक आहेत, त्यांच्यासाठी ही मोठी दिलासाजनक बाब आहे की महाराष्ट्रातील कुठल्याही टोल नाक्यांवर आता जर तुमचं इलेक्ट्रिक वाहन असेल तर टोल देण्याची गरज नाही। कॅमेरामन राजेश मन्यारसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।